नमस्कार. 2027 मध्ये जी जनगणना होऊ घातलेली आहे त्याच्याविषयी या व्हिडिओमध्ये आज बोलूया. सविस्तरपणे माहिती घेऊया की ही जनगणना कितवी, ती जातनिहाय जनगणना व्हावी असा का विषय समोर आला, जनगणना का करावी लागते, त्यातनं निष्पन्न काय होतं, जनगणनेच्या यावेळची जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे, नागरिकांनी या जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये कसं सहभागी व्हायचं आहे, त्यांचा यातला रोल काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या जनगणनेतल्या अडचणी काय आहेत, या सगळ्या 4 ते 5 टप्प्यांमधून आपण जनगणना 2027 हा विषय समजून घेऊया. तर ही जी जनगणना आहे, जनगणना 2027 ती 16वी जनगणना असणार आहे. याआधी 15वी जनगणना जी झाली ती 2011 साली झालेली होती, पण ती जातनिहाय जनगणना नव्हती. आत्ताची जी होणार आहे 2027ची जनगणना ती जातनिहाय जनगणना असणार आहे. 2 टप्प्यांमध्ये ही जनगणना होणार आहे. पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 या दिवशी सुरू होईल आणि दुसरा टप्पा तो म्हणजे 1 मार्च 2027 ला सुरू होईल. एकूण 21 महिने ही जनगणना पूर्ण व्हायला लागणार आहेत आणि त्याकरता वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. मुळात ही जनगणना गणकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरोघरी जे जाणार आहेत ते गणक नेमले गेलेले आहेत. जवळपास 30 लाख इतक्या गणकांची नेमणूक केली जाणार आहे आणि हे 30 लाख गणक 21 महिन्यामध्ये 121 कोटी जी आपली लोकसंख्या आहे त्या 121 कोटी लोकसंख्येची जनगणना करतील. म्हणजे आता लोकसंख्या किती वाढलेली आहे, कोणत्या जातीचे किती नागरिक आहेत, ते कुठल्या स्तराचे आहेत, त्यांचं घर, त्यांची बांधणी, अशा सगळ्याचा या जनगणनेमध्ये विचार केला जाणार आहे. या जनगणनेच्या कामाकरता 30 लाख गणकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावर 1,20,000 कार्यकर्ते नेमले जाणार आहेत. 46,000 प्रशिक्षकांची सुद्धा नियुक्ती याकरता केली गेलेली आहे. का प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे, तर हे जे 30 लाख गणक आहेत त्यांना समजावून सांगणं की कशा पद्धतीने तुम्हाला जनगणना करायची आहे. यावेळेला डिजिटल जनगणना असणार आहे, जातनिहाय जनगणना असणार आहे, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी जवळपास 46,000 प्रशिक्षकांची सुद्धा नेमणूक केली गेलेली आहे. 2011 साली भारतामध्ये जनगणना झालेली होती आणि 2011 नंतर 2027 मध्ये ही जनगणना होती. पण 2011 सुद्धा जनगणना जातनिहाय झाली नव्हती. 1931 ला जातनिहाय जनगणना झालेली होती. त्या 1931 साल नंतर आज 2027 साल उजाडतंय जेव्हा जातनिहाय जनगणना होत्या. आता जातनिहाय जनगणना याला काहींचा प्रचंड विरोध होता, काहींचा पाठिंबा होता, पण या सगळ्या उपर खूप मोठ्या चर्चेअंती कोरोना काळामध्ये जी जातनिहाय जनगणना होणार होती ती आत्ता म्हणजे 2027 मध्ये होते. तर आता थोडं अधिक आपण याविषयी जाणून घेऊया आणि मुद्द्यांनुसार पुढे जाऊया. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 4 ठिकाणी सप्टेंबर 2026 पासूनच जनगणनेला सुरुवात होते. म्हणजे ही 4 राज्य अशी आहेत जिथे सुरुवात होईल जनगणनेला. जनगणना का करावी लागते, सेन्सस का घ्यावं लागतं, का करावी लागते जनगणना, ते आपण समजून घेऊया. आपल्याला जनगणना केल्यामुळे देशातल्या लोकसंख्येचा अचूक आकडा कळतो. हे सगळ्यात प्रमुख कारण आहे जनगणना करण्याचं. ज्यावरून म्हणजे लोकसंख्या कळली, मग लोकसंख्या कळल्यानंतर शिक्षण, आरोग्य, रोजगार याबाबत सरकार धोरण ठरवू शकतं, निधी कसा वाटून द्यायचा हे ठरवू शकतं आणि त्याचं नियोजन सरकार करतं. म्हणून जनगणना गरजेची असते. विकासासाठी निधीचं जर योग्य वितरण होणं गरजेचं असेल तर त्याकरता सुद्धा लोकसंख्या गरजेची असते. लोकसंख्या किती आहे हे कळणं आणि म्हणून जनगणना केली जाते. या जनगणनेवरूनच लोकसंख्या ठरते आणि लोकसंख्येवरून मतदारसंघाची पुनर्बांधणी करणं शक्य जातं, पुनर्रचना करणं शक्य जातं. राजकीय प्रतिनिधित्व त्यावरूनच ठरत असतं. त्यामुळे जनगणनेचं हे सुद्धा महत्त्व आहे. लिंग प्रमाण, साक्षरता दर, स्थलांतर, रोजगार या बाबतीत सामाजिक आणि आर्थिक स्थिती काय आहे हे या जनगणनेमुळे कळू शकतं. त्यामुळे ती सुद्धा माहिती जनगणनेमुळे समोर येते. आणि जनगणना का करावी याचं सगळ्यात महत्त्वाचं पण शेवटचं कारण असं की यावेळेला जातनिहाय जनगणना होते. त्यामुळे कोणत्या जातीची किती लोकसंख्या देशात आहे हे समजायला सुद्धा सोपं जातं.
खरं तर यावरूनच अनेक तर्कवितर्क, टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप झालेले होते. पण हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे की जातनिहाय काय लोकसंख्या आहे हे समोर येतं, म्हणून जनगणना केली जाते. आता यावेळेला जनगणना कशी असणार आहे, म्हणजे तिची प्रक्रिया कशी असणार आहे, हे थोडंसं आपण समजून घेऊया. ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी सोपं जाईल. 2027ची जी ही जनगणना आहे ती डिजिटल असणार आहे. डिजिटल म्हणजे काय, तर मोबाईलच्या संचावर आपल्याला ती माहिती गोळा करायची आहे. आणि त्याकरता काय असणार आहे, तर एक ॲप तयार केलं जाणार आहे. जे ॲप तयार झालेलं आहे, मोबाईल ॲपचा वापर केला जाईल. त्या मोबाईल ॲपवर जसे हल्ली आपण अनेक ॲप्स वापरतो आपल्या मोबाईलमध्ये, त्यामुळे आपल्याला ॲप कशी डाउनलोड करायची, त्यात कशी माहिती भरायची, किंवा गेम कसे खेळायचे, किंवा ते ॲप कसं वापरायचं, हे सगळे आपण शिकतोच. जे खूप सराईत असतात मोबाईल वापरायला, जे मोबाईल फ्रेंडली असतात, त्यांच्यासाठी ही खूप सोपी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याकरता जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हे सोपं जाणार आहे. कारण डिजिटल जनगणना असणार आहे, त्यामुळे मोबाईल ॲपचा वापर करायचा आहे. ते मोबाईल ॲप जे आहे त्यात तुम्हाला तुमची स्वतःची आणि तुमच्या स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरायची आहे. ती माहिती तुम्ही एकदा भरलीत की तुम्हाला सेल्फ एन्युमरेशन करावं लागणार आहे. म्हणजे तुमची माहिती स्वतः भरणं, ती चेक करणं, हे सगळं तुम्हाला करता येणार आहे त्या ॲपमध्ये. रिअल टाईम मॉनिटरिंग सुद्धा असणार आहे त्यामध्ये, ते सुद्धा आपल्याला करता येणार आहे. आणि त्यात तुम्हाला जातीचा समावेश सुद्धा करायचा आहे. म्हणजे त्यात तुम्हाला तो पण एक कॉलम असणार आहे जो तुम्हाला भरायचा आहे. आता हे सगळं झालं म्हणजे तुम्ही त्या ॲपमध्ये तुमची सगळी स्वतःची माहिती पूर्णपणे भरलीत की मग तुम्हाला एक ID मिळणार आहे. आणि तो ID त्या ॲपच्या माध्यमातून जनरेट होणार आहे. तो ID जनरेट झाला की जे गणक असणार आहेत ते गणक तुमच्याकडे येतील आणि तो ID चेक करतील. त्या ID मध्ये म्हणजे त्या IDच्या माध्यमातून तुमची सगळी माहिती त्या ॲपवर त्यांना सुद्धा दिसेल. त्यांना त्यात काही महत्त्वाचे बदल करायचे असतील तर ते करतील. आणि मग तुमचा जो जनगणनेचा डेटा आहे तो कंप्लीट झाला असं म्हणता येईल. आता यामध्ये नागरिकांनी काय काय करायचं आहे, कदाचित आधीचा पॉईंट आणि आत्ताचा पॉईंट याच्यात रिपिटेशन सुद्धा होऊ शकतं. पण नागरिकांनी म्हणजे आपण सगळ्यांनी काय जबाबदारी घ्यायची आहे, तर ती ही जबाबदारी आहे की आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची सगळी माहिती त्या ॲपवर व्यवस्थितपणे अचूक भरायची आहे. डेस्कटॉप वापरत असाल तर पोर्टलवर तुम्हाला ती भरायची आहे. जर तुम्ही मोबाईल ॲप वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल ॲपमध्ये ती सगळी माहिती भरायची आहे. ती माहिती भरली की तुम्हाला एक युनिक ID मिळणार आहे. जसं मी आत्ता त्या ID विषयी म्हणत होते, तोच हा युनिक ID आहे. तो युनिक ID तुम्हाला मिळेल. ज्यांनी माहिती स्वतः भरलेली असेल त्यांनी तो जो युनिक ID आहे तो तुमच्या दारावर येणाऱ्या गणकाला द्यायचा आहे. जे 30 लाख गणक नेमले गेलेले आहेत ते घरोघरी तुमच्या येतील. फक्त त्या प्रत्येकाचा तुमची सगळी माहिती भरण्याचा वेळ जाऊ नये म्हणून तुम्ही ती माहिती ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ती आधीच भरून ठेवायची आहे. आणि मग तो युनिक ID त्या गणकाला द्यायचा आहे. यामध्ये गणक त्या ID वरून आवश्यक ते बदल करेल. जर तुम्ही काही चुकीचं लिहिलं असेल, टाईप केलं असेल तर ते तो सगळं बरोबर करेल. आणि मग तो युनिक ID लॉक होईल. म्हणजेच तुमच्या कुटुंबाची तुमची जनगणना पूर्ण झाली असं म्हणता येईल. ज्या व्यक्ती किंवा कुटुंबाला त्या पोर्टलवर जाता येणार नाही, मोबाईल ॲप वापरता येणार नाही, त्यांच्यासाठी हे सगळं काम ते गणक करणार आहेत. फक्त तुम्हाला मग वेळ लागेल तुमची माहिती द्यायला आणि गणकाला ती भरायला. मग गणक त्या मोबाईलमध्ये किंवा पोर्टलवर ती माहिती भरेल, तुमचा युनिक ID तयार होईल आणि त्यानुसार तुमचं काम पूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला तुमची माहिती स्वतःच भरली पाहिजे असं नाही. ज्यांना मोबाईल ॲप सराईतपणे वापरता येत नाही, ज्यांना त्यांच्याकडे संगणक नाही, ज्यांना पोर्टलवर जाऊन ती माहिती भरता येत नाही, त्यांच्यासाठी हे सगळं काम गणक करणार आहेत. आता जनगणनेचे 2 टप्पे असतील. ते काय टप्पे आहेत ते सुद्धा समजून घेऊया. पहिल्या टप्प्यामध्ये घराची यादी, प्रत्येक घराची निवासाची स्थिती काय आहे, त्याच्यानंतर मालमत्ता आणि सुविधांची स्थिती काय आहे, ही सगळी माहिती पहिल्या टप्प्यामध्ये जनगणनेमध्ये भरून घेतली जाईल. आणि दुसरा टप्पा असा असेल की लोकसंख्येची जनगणना, घरातल्या व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय पद्धत, त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक, त्याच्यात सांस्कृतिक तपशील सुद्धा असणार आहे. अशा 2 टप्प्यांमध्ये जनगणना पूर्ण होणार आहे. या जनगणनेमध्ये अडचणी काय असणार आहेत ते सुद्धा समजून घेऊया. आता अडचणी म्हणजे काय, तर नेमलेल्या गणकांमध्येच डिजिटल अवेअरनेस नसणं. जे गणक नेमलेत, 30 लाख गणक नेमलेत, पण त्यांनाच
डिजिटली कसं आपण ॲप हँडल करायचं, पोर्टल हँडल करायचं. जर एखादी अडचण आली पोर्टल वापरताना किंवा ॲप वापरताना, तर त्या गणकालाच जर माहिती नसेल तर पुढे ती तो व्यक्तीला, नागरिकाला सांगू शकणार नाही आणि मग तिथे पहिली अडचण निर्माण होईल. दुसरी अडचण म्हणजे दुर्गम भागामध्ये इंटरनेट नसतं, डेटा वापरावा लागतो, डेटा कनेक्शन चांगलं नसतं आणि अशा इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या इश्यूमुळे पोर्टलवरनं किंवा ॲपवरनं ती माहिती भरणं कठीण जाऊ शकतं आणि खूप त्रास म्हणजे खूप वेळ त्यामुळे वाया जाऊ शकतो. तिसरी म्हणजे ॲपमध्येच काहीतरी गडबड आहे, ॲपच सुरू होत नाही आहे, ॲपमध्ये दर 2 तासांनी काहीतरी अडचण येते, ॲप दर 5 मिनिटांनी बंद पडतंय किंवा लॉक होत आहे. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी ॲपबाबत येऊ शकतात किंवा पोर्टलवर सुद्धा कधीतरी हँग झालं पोर्टल पुन्हा रिस्टार्ट होत नाहीये, रिफ्रेश होत नाही, अशा वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात. चौथी म्हणजे GPS त्रुटीमुळे कनेक्शन म्हणजे त्या भागाची जी नोंद आहे म्हणजे लोकेशन जे आहे ते न समजणं आणि ते भरता न येणं. GPS जर चालू नसेल तर ही एक अडचण येऊ शकते की लोकेशन योग्य पद्धतीने, त्या घराचं लोकेशन एक्झॅक्ट कुठे आहे ते भरता येणार नाही ॲपमध्ये किंवा पोर्टलमध्ये. जर 5वी अडचण अशी असू शकते जी महत्त्वाची आहे, जी अनेकदा नोंदवली गेलेली आहे, ज्याच्याविषयीची तक्रार, ती म्हणजे नागरिक आपली पूर्ण माहिती द्यायला तयार होत नाहीत, आपल्या कुटुंबाची पूर्ण आणि खरी माहिती द्यायला तयार होत नाहीत, घाबरतात, भीती असते किंवा काहीतरी मनात वेगळेच विचार असतात या जनगणनेला घेऊन किंवा पूर्ण माहिती देण्याला घेऊन, इन्सिक्युरिटी असते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नागरिक माहिती द्यायलाच तयार होत नाहीत. ही एक मोठी अडचण असते. मग त्यांना समजवावं लागतं, जनगणनेविषयी त्यांना साक्षर करावं लागतं आणि हे सगळं गणकाला काम करावं लागतं. त्यामुळे ती पण एक मोठी अडचण असते. सगळ्यात शेवटची अडचण म्हणजे हा सगळा डेटा भरल्यानंतर, हा डेटा कलेक्ट झाल्यानंतर पुढच्या अडचणी सुद्धा येऊ शकतात. कारण जे अधिकारी नेमले गेलेले आहेत त्यांच्या माध्यमातून गुणवत्ता तपासणी होणं गरजेचं असतं. प्रत्येक नाव योग्य पद्धतीनं भरलं गेलेलं आहे की नाही, अर्धवट माहिती दिली गेली आहे का, अर्धवट पत्ता, अर्धवट नंबर, अर्धवट नावं असं काही केलं गेलेलं आहे का, पूर्ण तो फॉर्म भरला गेलेला नाही का, युनिक ID जो आहे तो नीट ॲक्टिव्ह झाला नाही आहे का, अशा वेगवेगळ्या अडचणी असू शकतात. त्याची तपासणी ज्या अधिकाऱ्यांना करायची आहे त्यांनी ती तपासणी गुणवत्तापूर्वकच करणं गरजेचं आहे. तरच ही जनगणना आणि त्याचा मागचा उद्देश सफल होऊ शकेल. या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनगणनेविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली अशी मी आशा करते. या व्यतिरिक्त सुद्धा काही माहिती तुमच्याकडे असेल आणि ज्याच्यामुळे प्रेक्षकांना फायदा होणार असेल, तुम्ही कमेंटमध्ये ती नक्की सांगा. आणि काही प्रश्न असतील या जनगणनेच्या विषयी तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जनगणना 2027ला खऱ्या अर्थानं सुरू होते आहे, पण पहिल्या टप्पा तिचा सप्टेंबर 2026 पासूनच सुरू होतो आहे. त्यामुळे जनगणनेविषयी आपण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवूया हीच अपेक्षा आहे.